गीतेच्या पहिल्या अध्यायाचे एकूण 1 ते 12 श्लोकांचा अभ्यास केला आणि आज त्याच्या पुढच्या श्लोकांचा आपण अभ्यास करणार आहोत. काल आपण पाहिलं 11व्या आणि 12व्या श्लोकामध्ये काय विषय होता. त्या 11व्या श्लोकामध्ये दुर्योधनाने विनंती केली होती त्याच्या सैन्यातल्या सर्व मुख्य नायकांना की आपले सेनानायक भीष्म आहेत त्यांचं सर्वांनी सर्व बाजूने रक्षण करावं. आणि हे ज्यावेळेला भीष्माचार्यांनी ऐकलं त्यावेळेला त्यांना खूप आनंद झाला आणि त्यावेळी त्यांनी आनंदाने आणि दुर्योधनाला देखील आनंद व्हावा याच्याकरता शंखनाद केला. त्याचा आवाज सिंह गर्जनेप्रमाणे होता असं आपण कालच्या श्लोकात पाहिलं. आणि त्यानंतर आज आपण पाहणार आहोत की त्या युद्धभूमीवर नुसता शंखनादच नाही झाला तर अनेक प्रकारच्या वाद्यांचा गजर झालेला आहे. तर कोणकोणती वाद्य वाजवली गेली त्याचं वर्णन आपण 13 श्लोकात बघणार आहोत. तर आपल्या पद्धतीप्रमाणे पहिल्या ओळीचा अर्धा भाग आणि राहिलेला अर्धा भाग, नंतर दुसऱ्या ओळीचा अर्धा भाग आणि पुढचा अर्धा भाग असा आपण शिकणार आहोत. मी श्लोकाला सुरुवात करतोय, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. गीता समोर इथं गीतेमध्ये बघा म्हणजे तुम्हाला शब्द लक्षात येईल. ततः शंखाश्च भैर्यश्च ततः शंखाश्च भैर्यश्च पनवान खगोमुखाः पनवान खगोमुखाः ततः शंखाश्च भैर्यश्च पनवान खगोमुखाः ततः शंखाश्च भैर्यश्च पनवान खगोमुखाः. मी पुन्हा ओळ बोलून दाखवतो. ततः शंखाश्च भैर्यश्च पनवान खगोमुखाः ततः शंखाश्च भैर्यश्च पनवान खगोमुखाः. दुसरी ओळ. सहसैवाभ्यहन्यन्त सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत् सशब्दस्तुमुलो भवत् सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत् सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत्. पुन्हा दोन्ही ओळी ऐका. 13वा श्लोक स्क्रीनवर 12वा दिसतो.
हरकत नाही, गीता म्हणतं तुम्हाला लक्षात येईल. ततः शंखाश्च भैर्यश्च प्रणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत्. आपण एकेका शब्दाला अर्थ घेऊया. तत म्हणजे त्यानंतर, त्यानंतर म्हणजे भीष्माचार्यांचा शंखनाद झाल्यानंतर. पुढे शब्द आहे शंखा आणि च असा संधी करायचा. शंखा हा म्हणजे अनेक शंख, शंखचं अनेक वचन आहे, त्यामुळे शंखाचा अर्थ आहे अनेक शंख. पुढे च आहे, च चा अर्थ आणि. पुढे परत शब्द आलेला आहे, आपण संधी करूया. धैर्य हा अधिक च, च म्हणजे आणि, धैर्य हा, धैर्य म्हणजे भेरी, त्या वाद्याचं नाव आहे भेरी. भेरी म्हणजे नगारा. मंदिरामध्ये पहाटे आरतीच्या वेळेला जो वाजवतात नगारा, त्यालाही तुम्ही ऐकला असेल त्याचा आवाज, त्याला संस्कृत नाव आहे भेरी. पुन्हा च आलेला आहे म्हणजे आणि. पुढच्या शब्दामध्ये 3 वाद्यांची नाव आहे. पणव, आनक, गोमुखा. पुन्हा एका तिकडे पहिल्या याच्यामध्ये संधी आहे. पणव, आनक, गोमुखा. पणवचा अर्थ आहे ढोल, पणव म्हणजे ढोल. आनक म्हणजे मृदंग. ढोल आणि मृदंगामध्ये फरक आहे. त्यानंतर गोमुखा, हे रणवाद्याचं नाव आहे गोमुख. कदाचित त्याचा आकार गायीच्या मुखाप्रमाणे असणार म्हणून गोमुख म्हटलेला आहे. पुढे शब्द आहेत, आपल्याला त्याचा गोड करायला लागेल. तो शब्द असा आहे सहसैवाभ्य हन्यंत. तर पहिला शब्द आपल्या काढायचा बाजूला सहसा, पुढे एव आणि अभ्यहन्यंत. अभ्यहन्यंत. तर सहसाचा अर्थ आहे एकदम, अचानक. एवचा अर्थ आहे मराठीतला च, एकदमच, अचानकच. अभ्यहन्यंत म्हणजे वाजू लागली. ही सर्व रणवाद्ये एकदमच वाजू लागली. पुढे शब्द बघा, स म्हणजे तो, शब्द हा म्हणजे आवाज. इथे पण आपल्याला ओळ करायची आहे. शब्द हा तुमुल हा अभवत. शब्द म्हणजे आवाज, तुमुल हाचा अर्थ आहे फार भयंकर, आणि अभवतचा अर्थ आहे झाला. अशा रीतीने कोणकोणती वाद्य वाजली आणि त्याचा परिणाम काय झाला ते सांगितलेलं आहे. आपण पुन्हा एकदा त्याचा अर्थ बघणार आहोत. त्यानंतर अनेक शंख आणि नगारे आणि ढोल, मृदंग, गोमुख ही रणवाद्ये अचानकच, एकदमच वाजू लागली आणि त्यांचा तो आवाज फार भयंकर झाला. शंखा म्हणजे कोणकोणते शंख वाजले ते आपण पुढच्या काही श्लोकात बघणार आहोत. आणि त्याचा फार भयंकर आवाज झाला. त्या आवाजाचा परिणाम काय झाला त्याचं वर्णन गीताकारांनी केलेलं आहे. पण पुढच्या श्लोकाकडे जाण्यापूर्वी आपण या श्लोकाचा पुनरुच्चार करूया. मी दोन्ही ओळी बोलून दाखवतो.
ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दास्तुमुलोऽभवत्. पुढच्या श्लोकात आपण वर्णन केलेलं वाचणार आहोत की भगवान कृष्णाने आणि अर्जुनाने कोणते शंख वाजवले. पहिल्यांदा श्लोक बोलूया, नंतर मग अर्थ करूया. ततश्वेतैर्हयैर्युक्ते, तुम्हाला हच्या आणि युच्या डोक्यावर चिन्ह दिसत आहे, त्याचा उच्चार र होतो. त्याचा उच्चार कसा करायचा होता? ततश्वेतैर्हयैर्युक्ते, ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ, महति स्यन्दने स्थितौ. पूर्ण होईल. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ. दुसरी ओळ. माधव पांडवश्चैव, माधव पांडवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतु, दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतु. पूर्ण व्हायचं. माधव पांडवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतु, माधव पांडवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतु. आपण अर्थाकडे जाऊ. पहिला शब्द आहे तथा. मागच्या श्लोकात पण होता तो, त्याचा अर्थ आहे त्यानंतर. श्वेतैः, श्वेत म्हणजे शुभ्र, पांढरा शुभ्र. श्वेतैः म्हणजे पांढऱ्या शुभ्र. युक्ते म्हणजे युक्त अशा, पांढऱ्या शुभ्र युक्त अशा. मध्ये शब्द गेला हयैः. हयैः म्हणजे घोड्यांनी. घोड्यांचा रंग जो आहे तो पांढरा शुभ्र आहे. तेव्हा त्यानंतर पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी युक्त अशा. पुढे शब्द आहे महती. महती म्हणजे उत्तम, श्रेष्ठ. पुढे शब्द आहे स्यन्दने. स्यन्दनेचा अर्थ आहे रथामध्ये, रथामध्ये. स्थितौ म्हणजे बसलेले. स्थितौ म्हणजे बसलेले. कोण बसले होते? माधव अर्थात श्रीकृष्ण. पुढे संधी आहे पांडवश्चैव. पांडव च आणि एव. श्रीकृष्ण आणि पांडव हा. आता पांडव हा 5 आहे, पण आपल्याला माहिती आहे, चित्रामध्ये पण आपल्याला माहिती आहे, त्या 5 मधला फक्त अर्जुनच रथामध्ये बसलेला आहे. त्यामुळे पांडवाचा अर्थ घ्यायचा अर्जुन. एव म्हणजे यांनी सुद्धा. शंख हा म्हणजे शंख. प्रदद्मतु म्हणजे वाजवणे. मधला शब्द मी मुद्दाम थांबवलेला आहे. हे दोघांचे शंख जे आहे त्याचं विशेषण आहे दिव्य. दिव्य शंख वाजवणे. आपण अर्थाकडे जाऊ. त्यानंतर पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी युक्त असलेल्या उत्तम रथामध्ये बसलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी सुद्धा दिव्य शंख वाजवले.
अर्थ सोपा आहे, फक्त श्लोक मी पुन्हा बोलून दाखवतो. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधव पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. आता हे माधवाने म्हणजे कृष्णाने कोणता शंख वाजवला, अर्जुनाने कोणता शंख वाजवला, त्याचं आपल्याला पुढे वर्णन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर भीमाने देखील शंख वाजवलेला आहे. त्या शंखाची नावं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 14वा श्लोक झाला. आपण पुढच्या श्लोक लावूया 15व्या कडे. पांचजन्यं ऋषिकेशो पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः देवदत्तं धनञ्जयः. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः. पौंड्रं दद्मौ महाशङ्खं पौंड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः भीमकर्मावृकोदरः. पौंड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः. दोन्ही ऐकूया. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः. पौंड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः. अर्थ पाहूया आपण. ऋषिकेश भगवान विष्णूची अनेक नाव आहेत आणि विष्णूचा अवतार आहे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचं नाव आहे ऋषिकेश. शब्दांनी लक्षात घ्या, इथे ऋ दिलेला आहे. एक नाव असं पण असतं ऋषी मधला जो असतो तो ऋषिकेश नाही. हा जो आहे तो ऋषिकेश. ऋषिकेश हा पांचजन्य श्रीकृष्णाच्या शंखाचं नाव आहे पांचजन्य. पांचजन्य हे नाव आहे कृष्णाच्या शंखाचं. पुढे आहे धनंजय देवदत्तम. अर्जुनाची पण अनेक नाव आहेत, त्यापैकी एक नाव आहे धनंजय. अर्जुनाने जो शंख वाजवला त्या शंखाचं नाव आहे देवदत्त. पुढच्या वेळेमध्ये आपल्याला दिसतोय शब्द पौंड्रम दद्मौ महाशंखम. शब्द तुम्हाला उच्चार कठीण वाटेल. पौंड्रम अवघड काही नाही. आपण एक शब्द ऐकतो ड्रम, त्यामधला तो ड्र आहे. पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरा. इथे भीमकर्मा शब्द घ्यायचा सुरुवातीला. भीमकर्मा म्हणजे भीम नव्हे, त्याचा अर्थ आहे भयंकर कर्म करणारा. आणि भीमाचं दुसरं नाव आहे वृकोदरा. हा भीम कसा आहे त्याचं वर्णन केलं. भीमकर्मा अनेक प्रकारची भयंकर कर्म करणारा. आणि आपण पाहिलं मागच्या श्लोकामध्ये याने पांडवांचं सैन्य
चक्रव्यूह तयार केलेला आहे. म्हणून त्याने देखील शंख वाजवला. त्या शंखाचं नाव आहे पौंड्र. भीमाच्या शंखाचं नाव आहे पौंड्र. तो अशा रीतीने हा सोपा अर्थ आहे. मी परत सांगतो. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा शंख, अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख आणि भयंकर कर्म करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा महाशंख म्हणजे महाशंख, दद्मव म्हणजे वाजवणं, अशी त्यांच्या शंखाची नावं दिलेली आहे. दोन्ही ओळी या श्लोकाच्या मी बोलतो आणि तुम्हाला लक्षात येईल. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः. तेव्हा या श्लोकामध्ये अर्जुनाच्या, भगवान कृष्णाच्या आणि भीमाच्या शंखांची नावं दिलेली आहेत. आणि यानंतर आपल्याला पुढे इतरांनी जी शंख वाजवले, जो शंखनाद केला, पांडवांच्या सैन्यातले प्रमुख योद्धा यांच्याबद्दल आपण उद्याच्या भागामध्ये माहिती जाणून घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. पण आजचं हे पूर्ण करण्यापूर्वी आपल्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला मी तिन्ही श्लोकांचं उच्चार करून दाखवू. आपण आज सुरुवात केली 14व्या श्लोकाने. 13वा. ततशंखाश्च भैर्यश्च प्रणवान खगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलोऽभवत्. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतुः. पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः. पूर्ण करण्यापूर्वी मी